तर बघा आपल्याला काय सांगितले प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो, 7/2 चे किती टक्के? 10%, बरोबर. आणि आपल्याला सांगितलंय 5/2 चे किती टक्के? 20% इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे? सोडवायचा आहे. तर बघा हा प्रश्न सोडवायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर बघा 7/2 गुणिले 10% म्हणजे 10 किती? 100 प्लस 5/2 गुणिले 20% म्हणजे 20 किती? 100, बरोबर. यांचं कॅल्क्युलेशन करून घ्या. 10 1 10 10 10 100 20 1 20 20 5 100 म्हणजे 7/2 गुणिले 1 किती मिळाले? 10 प्लस 5/2 गुणिले 1 किती मिळाले? 5. आता यांचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. 7 1 7 10 दुने 20 प्लस 5 1 5 5 दुने 10, बरोबर. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बेरीज बघितली, तर आपण काय करतो? छेद समान करून घेतो किंवा तिरकस गुणाकार करून घेतो. छेद समान करून घेऊ. 20 दुने 40 होतात, बरोबर. इथं 10 चौक 40 होतं. इथं गुणाकारामध्ये 2, इथं गुणाकारामध्ये 4, बरोबर. छेदामध्ये पण आणि अंशामध्ये पण गुणून घ्यायचे. 7 दुने किती होतात? 14. 20 दुने किती? 40 प्लस 5 चौक किती? 20. 10 चौक किती? 40. छेद समान झाले. छेद जसाच्या तसा. 20 आणि 14 किती होता? 34. दोघं समसंख्या म्हणून यांना भाग जाईल. 2ने भाग दिला म्हणजे 17/20. हे काय आले? आपले उत्तर आले. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.